मला चांगला मौका मिळाला. त्यावेळेला मी पोस्टिंग 8 माउंटेन ड्यू सिग्नल रेजिमेंट द्रास सेक्टरमध्ये पोस्टिंग होतो आणि त्या ठिकाणी समोरासमोरची लढाई चालू होती. तर द्रास सेक्टर हा अतिशय दुर्गम आणि नाजूक एरिया आहे. त्या एरियामध्ये मला पोस्टिंग राहून भारत देशाची सेवा करण्याचा आणि पाकिस्तानी शत्रूला पाऊल लावण्याचा एक मौका मिळाला. त्याबद्दल मी स्वतःला खुशखुशी समजतो. 1965 झालेल्या युद्धातही गिरगावचे अनेक सैनिक लढले. त्यानंतर 1971च्या बांगलादेश युद्धात गिरगावचे दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले. 1999ला पाकिस्ताननं काश्मीरमधून टायगर हिलवर कब्जा करून भारतावर युद्ध लावलं होतं. त्यावेळच्या कारगिल युद्धातही गिरगावमधून भरती झालेले तरुण लढले होते. गिरगावनं आज 550 पेक्षा अधिक सैनिक देशाला दिले आहेत. आजही या गावातील अनेक सैनिक सीमेवर देशसेवेसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे सैनिकांचं गाव अशी गिरगावची ओळख निर्माण झाली आहे.